महाराज लेकर दारू प्यायले, असं झालं तसं झालं. आजकालची युवा मंडळ चांगली राहिली नाही. पण युवा मंडळींवर पूर्ण सगळं आपण कार्यभार टाकून चालू शकतं का? नाही. कारण आज युवा मंडळ वाईट मार्गावर जात आहे. याचं कारण काय? की त्यांच्यापर्यंत चांगले संस्कार पोहोचत नाही आहेत. आजकाल आपलं युवा मंडळ कोणत्या मार्गावर आहे बघा. घरावर पत्र आहेत, महिन्याचे 10,000 रुपये सुद्धा कमावत नाही, पण खिशामध्ये 1 लाखाचा मोबाईल बघत. घर किती फाटकं राहू दे, इकडे माय बाप रोजानं जाऊ परेशान, आणि तो 50-60 हजार रुपयाचा मोबाईल खिशामध्ये बाळगतोय. यापेक्षा 50-60 हजार 1-1 लाख रुपये मोबाईल मध्ये घालण्यापेक्षा त्याच 1 लाखामध्ये साधारण कोणता तरी बिझनेस उभा करा आणि घरच्यांना सांगा मी माझ्या स्वतःच्या कमाईचं खातोय. हे संस्कार आपण आपल्या लेकरांना द्यायला पाहिजे. आणि जेवढे काही युवा मंडळ इथे उपस्थित आहेत त्यांना तर माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे, तुमच्याकडे वेळ फार कमी. मुलींकडे एक ऑप्शन आहे, कोणता? त्यांनी कर्तृत्व घडवतील, नाहीतर त्यांच्या मनावर आहे. ठीक आहे का? कारण त्यांच्याकडं आपण गाव पातळीवर पाहू शकतो, त्यांच्यासाठी कमावणारा कोण आहे? त्यांचा नवरा तयार आहे. ते ऑप्शन मुलांकडे आहे का? नाही. तुम्हाला स्वतःच कमवावं लागेल. आणि जर तुम्ही आपला वेळ सगळा इकडेच वाया घालचाल, चांगला ब्रँडेड फोन, ब्रँडेड घडी, ब्रँडेड कपडे, पण घरामध्ये काही नको, काम धंदा काहीही नको. आणि तुम्हाला एक सांगू इच्छिते बघा, आज जर तुम्ही याच्या मागे लाग त्याच्या मागे लाग करून जर आपला वेळ वाया घालत असाल तर पुढे चालून तुमच्या हाताला काहीही यश येणार नाही. कारण मुलं जोपर्यंत 12वी 15वी मध्ये आहेत ना तोपर्यंत त्यांना फक्त एक प्रश्न विचारला जातो, काय जेवलास ना बाळा, खाल्लास ना, कशी आहे तब्येत, सगळं ठीक आहे ना. सर्वजण त्याची काळजी घेतात. पण जेव्हा त्याची 15वी झाली, ग्रॅज्युएशन झालं आणि जेव्हा तो लग्नाच्या वेळीला येतो, लग्नाच्या वयामध्ये येतो, त्याला कसा आहेस हा प्रश्न कुणीही विचारत नाही. त्याला सर्वजण एकच प्रश्न विचारतात, का? कोणता? काय करतोय आणि किती कमावतो. चांगलं कमावत असाल तरच तुमची घरात इज्जत आहे, बाहेर इज्जत आहे. आणि तुम्ही जर कमावते नसाल, तुमच्या खिशात जर पैसा नसेल ना, बाहेरच्या नंतर घरातल्या आधी तुम्हाला बाहेर लोटतील, लक्षात ठेवा. म्हणून इकडं तिकडं वेळ वाया घालण्यापेक्षा आधी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करा. आज बऱ्याच जणांना मी म्हणताना पाहिलंय, आजकाल मुली भेटणं गेलं. कोणतं चांगलं मुलगा रिकामा आहे ज्यानं स्वतःचं कर्तृत्व घडवलं? तो बिना लग्नाचा आहे का? नाही. कारण आपण आपलं अर्ध आयुष्य इंस्टाग्रामवर मुलींना हाय हॅलो करण्यात बर्बाद करतोय. कारण मुलींची संख्या जर लाईव्ह पाहतो म्हटलं ना भारत देशामध्ये फार कमी आहे, पण सोशल मीडियावर जर पाहतो म्हटलं ना मुलं कमी आहे, मुली जास्त आहे. का? मुलांनीच मुलीच्या नावानं अकाउंट तयार करून बसलेले आहेत आणि ते पण सगळं भयानक आहेत बरं का. तो आपल्याच मित्राला मेसेज करतो ज्याला कोणी मुली विचारत नाही, आणि याला वाटतं मला इकडं तर कोणी विचारलं, तिने मेसेज केला, बोल ना माझा बॅलन्स कर ना. हा झाला बर्बाद आणि तो पण झाला बर्बाद. म्हणून इकडं तिकडं वेळ वायाला घालू नका. कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला ऐकताना वाईट वाटेल, पण मुलांना तुम्ही सर्वजण माझ्या भावासारखे आहे. म्हणून एक बहीण म्हणून माझं एवढं ऐका, आज कोणतीही मुलगी तुमच्या सोबत म्हणत असेल मी तुझ्यावर प्रेम करतो, आपण लग्न करू, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या खिशात पैसा नसेल ना, तुम्ही मोठं झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल कितीही वर्षाचं प्रेम असू द्या, साथ देणार नाही. खिशात पैसा नसेल तर आई बाप सुद्धा विचारत नाही.